हरे कृष्ण. श्री राधा प्रणाम. तर श्रीमती राधाराणीला या श्लोकाद्वारे आपण प्रणाम करणार आहोत. श्लोक वाचूया. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. शब्द जाणून घेऊया. तप्त. तप्त म्हणजे तापलेले. कांचन म्हणजे सोन्यासारखं. गौर म्हणजे गौरवर्ण, गोरा रंग. अंगी म्हणजे काय, जिचे असे अंग आहे ती. तप्त कांचन गौरांगी म्हणजे अशी राधाराणी जिला आपण ही प्रार्थना अर्पण करतो आहोत. ती कशी आहे? तापलेल्या कांचन, तापलेल्या सोन्यासारखा तिचा गौरवर्ण आहे, जिचं अंग तप्त सोन्याप्रमाणे आहे अशी. राधे वृंदावनेश्वरी, हे राधे, तिला आपण श्रीमती राधाराणी म्हणून पुकारत आहोत. वृंदावनेश्वरी, वृंदावन अधिक ईश्वरी. तर वृंदावनाची हे राधाराणी तुम्ही ईश्वरी आहात, वृंदावनाची राणी आहात. वृषभानुसुते देवी. वृषभानुसुते म्हणजे वृषभानूची तुम्ही सुता आहात. तर राधाराणी आहे, तिच्या वडिलांचं नाव आहे वृषभानू. आणि सुता म्हणजे मुलगी, पुत्री. तर इथे राधाराणीला पुकारत आहोत म्हणून म्हटलं आहे सुताचं सुते. वृषभानू सुते देवी, हे देवी. प्रणमामि म्हणजे मी प्रणाम करतो. हरिप्रिये, हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांना तुम्ही अतिशय प्रिय आहात. तर अशी ही जी श्रीमती राधाराणी आहे ती भगवान श्रीकृष्णांची लाधिनी शक्ती तिला म्हटलं जातं. तर राधाराणी आहे ती सदैव भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये मग्न असते. तिचं प्रत्येक कार्य भगवंतांची सेवा करण्यासाठीच असतं. भगवान श्रीकृष्णांनीच स्वतःमधून एक स्त्री रूप बाहेर काढलं, बाहेर प्रकट केलं. तर ती म्हणजेच श्रीमती राधाराणी, जी भगवंतांची लादिनी शक्ती आहे. लादिनी म्हणजे आनंद देणारी शक्ती आहे. तर श्रीमती राधाराणी ही सदैव भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये मग्न असते. म्हणजे तिचं प्रत्येक कार्य हे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठीच असतं. भगवंतांना आनंद देणारी ही श्रीमती राधाराणी, तिला आपण प्रार्थना करूया. अशी ही भगवंतांना सदैव आनंद देणारी राधाराणी आहे. तिच्या प्रणाम मंत्राचं आपण भाषांतर वाचूया. हे तप्त कांचन गौरांगी, जिची अंगकांती तप्त सोन्याप्रमाणे आहे. हे वृंदावनेश्वरी, हे वृषभानू नंदिनी. नंदिनी म्हणजे मुलगी, वृषभानूची सुता म्हटलंय, तर वृषभानूची तुम्ही नंदिनी मुलगी आहात. हे हरिप्रिये, हे देवी श्रीमती राधाराणी, मी पुन्हा पुन्हा आपणाला प्रणाम करतो. श्रीमती राधा राणी की जय. हरी बोल. जय जय श्री राधे श्याम.